आदरणीय दादासाहेब प्रमोदजी बेडसे, अभिदाता सोनार, उपमुख्याध्यापक अण्णासाहेब गोसावी आणि आमचे BS वागुल सर पर्यवेक्षक या सर्वांची भेट घेतल्यावर एक 5-10 मिनिटाचा वेळ आम्हाला द्या आणि मुलांसमोर आम्हाला व्यक्त होऊ द्या अशी विनंती जेव्हा मी त्यांना केली तेव्हा मोठ्या मनाने त्यांनी आम्हाला ही परवानगी दिलेली आहे. आणि आपले पाहुणे आज या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. मी आपल्यासमोर त्याची विशेष अशी ओळख करून देतो. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत हलाखीच्या, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमधून 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण सरांनी धुळ्याला SSBPS महाविद्यालय या ठिकाणी केलं. आईवडील अक्षरशः मजुरीचं काम करायचे आणि अशाही परिस्थितीत उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिप, उपलब्ध असलेल्या ट्रस्ट 12वी पास केली. त्यावेळेला आमचे डॉक्टर संजीव बाबा धुळे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने बोर्डात आलेले होते. तर या ठिकाणी जरूर आपण त्यांच्या या यशाबद्दल टाळ्या वाजवायला हरकत नाही. त्यानंतर मेरिट बेसिसवर आमच्या संजीव बाबांचा नंबर लागला BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी आम्ही सोबतच होतो. आता मी येणार आहे त्याच्या पदव्या त्यांनी किती धारण केलेल्या आहेत ते सांगण्यासाठी. सरांनी 12वी सायन्स नंतर BJ मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी MBBS पूर्ण केले. त्याच ठिकाणी MS हे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं. त्याचं MSA ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडांचं शास्त्र याच्यामध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे. याबरोबरच आपल्याला नवल वाटेल तेवढ्याच पदव्यांवर ते थांबलेले नाही. त्यांनी हिस्ट्रीमध्ये MA केलेलं आहे, इकॉनॉमिक्समध्ये पण MA केलेलं आहे, LLB सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे, MBA सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आता सध्या ते SMBT मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी हेड ऑफ द डिपार्टमेंट, नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सरांचं गाव तांगडी, शिरूर या गावाच्या जवळ तांगडी नावाचं गाव आहे. तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आरोग्यशास्त्राचा अभ्यास करताना, आरोग्यशास्त्रामध्ये काम करत असताना सहसा उठाव, धडपड, संघर्ष वाटा, कथा प्रश्नांच्या आणि डॉक्टर शांताबाई दाणी, दादासाहेब गायकवाड, त्याचप्रमाणे जीवक फाउंडेशन तर्फे नर्सिंग महाविद्यालय याचे अध्यक्ष ते आहेत. त्याचप्रमाणे नाविक पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर आंबेडकर ज्ञान विकास केंद्राचे सेक्रेटरी म्हणून पण ते काम पाहतात. यासह त्यांचा अतिशय मनमिळावू स्वभाव, सहकार्य भावना या सगळ्या गोष्टींचा आपल्याला परिचय याच्यानंतर होणार आहेच. सरांनी आमच्या विद्यालयाला भेट दिली. माझा केक खाल्लाय तू. या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. माझ्या बाबू जोरदार त्यांचं स्वागत झालं पाहिजे. स्काउट गाईड क्लब. यानंतर मी विनंती करतो आमच्या डॉक्टर संजय जाधव सरांना की आपण आमच्या विद्यालयाला जी सदिच्छा भेट दिली त्या सदिच्छा भेटीच्या साठी म्हणून आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब प्रमोदजी बेडसे हे आपला सत्कार करू इच्छितात. आमच्या या छोटेखानी सत्काराचा आपण जरूर स्वीकार करावा. दादासाहेबांनी तो सत्कार त्यांचा करावा आणि डॉक्टर साधवांनी आमचा सत्कार स्वीकारावा अशी नम्र विनंती. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर संजय जाधव आपल्यासमोर येत आहे. आदरणीय
बेडसे सर, ॲटोस, आमच्या गावचे नातेवाईक असलेले माझे क्लासमेट असलेले राजेश सोनवणे सरांनी तुम्हाला माझा परिचय करून दिला. खरं तर मला म्हणजे मी माझ्या कामासाठी निघालेलो आहे, पण आजचा दिवस माझ्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. मी सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की तुम्ही बसून घेतलात तरी चालेल किंवा इथं उभं राहिलं नाही. शिक्षिका आहेत का? मुली आहेत? मुली आहेत. बरं हां, नाही खूपच चांगलं आहे. आम्ही आयुष्यभर पुढे भुजबळ एकदा मंत्री झाले आणि त्यांनी आता महिला दिन म्हटलं. आज तसा महिला दिन सुद्धा आहे, तोही खूप महत्त्वाचा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना मला एक खूप आनंद होतो की जगाच्या कामगारांना एक व्हा असं 1845 साली मार्क्स इंग्लंडमध्ये सांगत होता. त्याच वेळेस भारतामध्ये शिक्षणाची दुरावस्था असताना, मुलींना शाळेतच पाठवण्याची पद्धत नसताना किंवा त्यांना शाळेत बंदी असताना भारतामध्ये महिलांसाठी आणि शूद्रांसाठी शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन दाम्पत्यांनी जणू क्रांती केली आणि त्या क्रांतीचं जे फळ आहे ते आज आपण आपल्या शाळेत बघतो आहोत. आपल्या इंग्लिश स्कूलमध्ये बहुसंख्येने मुली दिसत आहेत. आज शनिवार असल्यामुळे मुली जास्त आल्या असतील कदाचित, कारण मुली ह्या फार कष्टाळू असतात. बाई ही जात्यात फार शोषिक आहे. मी ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे मी सांगू शकतो की मुलगी झाल्यावर तिची फार भीती वाटत नाही, पण मुलगा झाल्यावर तो सारखा आजारी राहतो. मुलगी मात्र कधी फार आजारी पडत नाही. एवढंच नव्हे तर मुलगी हुशार असते आणि ती फार लवकर कुठल्याही गोष्टी करते, कारण मुली 9व्या महिन्यात चालतात, मुलं मात्र 1 वर्षाने चालतात. एवढंच नव्हे तर अलीकडे सगळ्या मुलीच परीक्षांमध्ये पहिल्या येतात. आणि तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो की जेव्हा नवरा मुलगी बघायला जातो तेव्हा तो त्याच्यापेक्षा 5 वर्षाने लहान असलेली पोरगी करतो, कारण या ठोंब्याची अक्कल तिच्यापेक्षा 5 वर्ष लहान असते. म्हणजे पुरुषापेक्षा मुलगी ही सातत्याने हुशार आहे. हे असून सुद्धा तुम्हाला माहित आहे जंगलात सिंह राहतो. सिंह हा ऐतखाऊ आहे आणि सिंह ही मात्र शिकार करून त्या सिंहाला खाऊ घालत असते. त्यामुळे मुलगी ही खूप मोठी असते. आणि तुम्हाला माहित आहे की बाप जेवढा मुलीच्या लग्नात रडतो तेवढा आयुष्यात तो कधीच रडत नाही, कारण त्याचं खऱ्या अर्थानं कोण जर बघत असेल तर ते मुलगीच बघते. आणि म्हणून मुलगी ही खूप खूप महत्वाची आहे. सावित्रीबाईंनी हे केलं. महात्मा फुले असं म्हणाले, जिथे हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारली. तिच्यामुळे जग उद्धारलं. तर सावित्रीबाई फुले म्हणते की देते दोन्ही घरी दिवा. एकाच घरी नाही तर दोन्ही घरी दिवा लावते, सगळ्यांना ती मोठा करते. अशा त्या महिलेचं कौतुक करण्यासाठी आणि त्या महिलेला मोठं करण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या अंगावर शेण मोठे खाल्ले, पण त्यांनी कधी त्याचं दुःख मानलं नाही. उलट त्यांना जेव्हा शेण मारलं तेव्हा ते त्यांना म्हणाले, फार बरं झालं, माझी ही साडी खराबच झाली होती, दुसरी चांगली साडी मला घालता येईल. म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्यायाचं सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं हे केलं नाही, त्याचं कौतुक केलं नाही किंवा ते माझ्यावर खूप अन्याय केला म्हणून रडतही बसल्या नाही. त्या रडत बसल्या असत्या तर आज आपल्या देशातल्या 50% जो लोकसंख्या आहे ती अशिक्षित राहिली असती. थॉमस पेन आणि जॉन स्टुअर्ट मिल असं म्हणाले की ज्या जगामध्ये 50% महिला या कुठल्याही प्रकारचं काम करत नाही त्या जगाचं कधीच कौतुक होऊ शकत नाही किंवा त्या जगाचा विकास होऊ शकत नाही. जगाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी महिलेचा विकास केला पाहिजे.
महिलेला शिक्षण दिलं पाहिजे आणि महिलेला उद्योजक बनवलं पाहिजे. याच जॉन स्टुअर्ट मिलचा वसा घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंनी, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचे दोन आवडते इंग्लिश लेखक आहेत किंवा इंग्लिश तत्वज्ञ आहेत. त्यापैकी एकाचं नाव जॉन स्टुअर्ट मिल आणि दुसऱ्याचं नाव आहे थॉमस पेन. थॉमस पेनांचं कॉमन सेन्स नावाचं पुस्तक आहे आणि त्यांनी त्यामध्ये महिलांच्या स्वातंत्र्याविषयी मोठ्या प्रमाणात लिहिलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंनी हे सगळं करताना त्यांच्याबरोबर भिडेवाड्यात त्यांच्या ज्या मैत्रीण आहेत त्या शेख मॅडम, त्यांनी पण काम केलं, सुरुवातीपासून काम केलं. त्याहीपेक्षा मला त्यांचं एक वाक्य ते तुम्ही लक्षात ठेवावं, कधी कधी आई बापांना पोरं होत नाहीत आणि म्हणून तसंच फुलेंनाही मुलगा झाला नाही, म्हणून त्याच्या घरात चर्चा सुरू झाली आणि फुलेंनी दुसरी बायको आणावी, सवत करावी असं सांगायला लागले. महात्मा फुलेंना विचारलं की ज्योतिबा तू आता दुसरं लग्न कर. बहुधा म्हणाले, ते म्हणाले ठीक आहे, पण समजा दुसरं केलं तिलाही झालं नाही तर, आणि समजा त्या मुलीत काही दोषच नसेल आणि तो माझ्याचा दोष असेल तर मग सावित्रीला संस्था आणायचा का, सावित्रीला दुसरा नवरा करून आपल्या घरात आणायचा का, अशा प्रकारचा प्रश्न 1850 साली विचारणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते आणि म्हणून त्यांच्याबरोबर सावित्रीबाई फुलेंनाही क्रांतिकारक होता आलं. त्या एकदा माहेरला गेल्या आणि तेव्हा त्यांना त्यांच्या बाहेर पाटलांचं होतं, खंडूचे निवासी पाटील हे मोठे श्रीमंत ग्रस्त होते. ते सावित्रीबाई फुलेंना म्हणाले की तुझा नवरा ते काय ते फुलं विकतो, त्याची फार वाईट परिस्थिती आहे, त्याला त्याच्या आई बापाने घरात आखलून दिलेलं आहे, अशा वेळेस तूही इथं राहिला आहे. तेव्हा ते ज्या दिवसापासून सावित्रीबाई फुलेंनी आपलं माहेर तोडलं आणि ते असं म्हणाले की आता मी तुम्हालासाठी मेली आहे असं समजा, इथून पुढे मी कधीही तुमच्याकडे बाहेरला येणार नाही. आपल्या नवऱ्याबरोबर समाजकार्य करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. सावित्रीबाई फुलेंच्या अनेक कविता आहेत, लेखन आहे. सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा महात्मा फुले शेवटच्या काळात 1887 नंतर महात्मा फुलेंना पॅरालिसिस झाला, 2 वर्ष ते आजारी होते, त्यांचा उजवा भाग पॅरालिसिस झाला, फक्त डावाच भाग शिल्लक राहिला होता. डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक महात्मा फुलेंनी लिहून काढलेलं आहे. हे सगळं तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की माणसाला गरिबी कधीच वाईट नसते. मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सगळे गरीब असले पाहिजे. जे जे गरीब आहेत तेच मोठे होतात, जे श्रीमंत असतात ते लाडाने तिथंच राहतात. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो बिरबलाच्या मांजराची. अकबर आणि बिरबल यांना 2 मांजरं होती आणि एक दिवस अचानक बादशाहच्या बायकोला वाटलं की आपल्या मांजराची आणि बिरबलाच्या मांजराची शर्यत लावली पाहिजे आणि म्हणून ती शर्यत लावली. त्या शर्यतीत तुम्हाला माहिती आहे बादशाहचं मांजर रोज तूप रोटी खातं, त्याला सगळं काही मिळत असतं आणि बिरबलाचं मांजर रोज काय करतं, उंदीर मारून खातं. जेव्हा लढाई लागते, जेव्हा शर्यत लागते तेव्हा ते जे बादशाहचं मांजर आहे ते दरबारात बादशाहचे पाय चाटत बसतं, बिरबलाचं मांजर मात्र धावत जाऊन शिकार करून आपलं पोट भरतं. आपण सगळे बिरबलाचे मांजर व्हायला पाहिजे. स्वतःचं पोट भरून शिकार करून आपल्याला पाहिजे ते शिक्षण घेतलं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालवत आहोत असं वाटेल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे मी मास्तर आहे आणि मास्तरांचा एक दोष असतो, एकदा का तो वाचन सुरू